अरे थैली पकड, आपली थैली पकड, थैली पकड. चहा बनवते. आत्ताच उठलो आम्ही झोपेतून. आणि ना आमच्या इथं सगळेच बिमार हो. आम्ही दवाखान्यात जाऊ चाललंय आमचं. दूध ठेवलं तापवायला. तर ना दोघी तर बिमार होतोच आम्ही, पण त्याच्यात एक अजून वाढलेली आहे संख्या. तर आपूचे पप्पा पण बिमार पडलेत, त्यांना पण दवाखान्यात जाऊन आलो आम्ही आत्ताच. आणि पेशंट दाखवते मी तुम्हाला. पेशंटला लूज मोशन झालेलं आहे. आणि म्हणजे आपू एक दिवस आधी बिमार सगळ्यात पहिले तर बिमार मी होती. आणि खरंच मला हसायला यायलं. मला साधं बिमार पण एन्जॉय करू दिलं नाही या दोघांनी. लगेच दोघं पण बिमार पडून गेले माझ्या मागे मागे. म्हणजे ना मला सुखच नाही, बिमारीत पण सुख नाही. मी बिमार पडली आणि मस्त म्हणलं आता चला थोडा फार आराम होईल. तर कशाचं, या दोघांनी लगेच बिमारीचं परत आपू बिमार पडली. मग आपूसाठी तर मला उठावंच लागणार झोपेतून, मला काही करायला म्हणा. मग मी उठले आणि नंतर मग हे पण बिमार पडले. आज संडेचं म्हटलं काहीतरी करू लागतील वगैरे. तर कशाचं, अशा बिमाऱ्या चालू आहेत घरात. चला काय करू शकतो आता. चहा प्यायला गरम गरम. आणि हे दोघांनी ना मस्त झोप घेतली एक. आणि मला झोपायचंच होतं की आपू उठली म्हणून मग हे म्हणले आता चहाच कर. म्हणजे माझा विचार नाहीच कुठे, झोप बाबा तू पण नो. काय भूर जाने के लिए चाय पी के जाएंगे भूर. ओके चलो चलो पापा के पास आ जाओ. क्या हुआ. आपूच्या पप्पाला खूप जास्त थंडी वाजायली म्हणून ते बसले अंगावर. काय जाऊ चहा पिऊ, एकदा चहा घेऊ. ओके आपू लय हुशार आहे. आता ना आपूचे पप्पा चहा प्यायले. त्याच्या आधी काय झालं सांगू. आपूच्या पप्पानं माझ्या इथं हात लावला आणि माझं अंग थंडगार आहे, त्याला आलेली ताप. आणि मग काय म्हणले हो तुम्ही, तुझं अंग मला दे म्हणले, माझं अंग तुला दे. तर मग मी काय म्हणली, ज्याच्या कर्माचे फळ त्यालाच भेटणार, दुसऱ्याला नाही भेटू शकत. है ना आपूचे पप्पा. कसं दुखतंय. आणि माझं दुखू लागलं की काय चिडवू लागले. चला आम्ही चहा घेतो. आणि 3 कप कोणाचे, तर हे आपूच्या पप्पाचा आणि हे आपूचा. पण आपू चहा पिते का नाही काय माहिती, म्हणून आम्ही दोघंच घेत असतो त्याच्यातला बी. माझं पण पोट दुखायला, पण आता काय करू शकतो. मान दुखायली, पोट दुखायला जा लागते. बिमार असून पण जाळे काढायला म्हणायचं. बोला. झोपू दे ना. पोरगी इकडं, हे माणूस झोपलेला, पुन्हा मी बिमार आहे. टाक ना खाली. पुन्हा किती वाजले, 9:45 वाजले. माझ्या पोटात रस प्यायचा पुन्हा मला. ते एखाद्या माणसानं कुठून रस दिला असता मला. इतकी मान दुखायली ना खूपच जास्त. आत्ताच उठली झोपेतून आणि मान भयंकर. असं पण करता येईल, असं पण नाही करता येईल. आणि मी उठली आणि या दोघांचं परत झोपायचं काम सुरू झालं. आता 10 वाजले. घरातला पसारा तुम्हाला दाखवते मी. इतका पडला ना भयंकर, खूप जास्त. इथं
माझी काय झोप झालीच नव्हती. म्हणून आपूचे पप्पा ना आपूला घेऊन गार्डनला गेले होते. तोपर्यंत म्हटलं थोडंसं निवांत पडूया, पण माझे कामं ना वाट बघत होते. त्यामुळे मग थोडासा आराम केला. 5 मिनटं पडली असेल मी आणि नंतर मग लगेच उठावं लागलं, कारण की मला ते कामं दिसत होते. नंतर म्हटलं उशीर होतो आणि संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम होतो, नंतर खूप जास्त कामं होऊन जातात. त्यामुळे म्हटलं उठाव आणि कामाला लागा. आता खाली ना काय माहिती उशी का काय माझ्या मानेखाली आली होती जास्त जड, त्यामुळं ना मानेत असा लचका बसला होता ना माझ्या खूप जास्त. तर विक्स वगैरे लावा म्हटलं आणि बरं होईल, पण ते काय थांबलंच नाही. खूप वेळानंतर ते थांबून गेलं होतं. तर आता कामं करायचे म्हटलं ना की जास्त करून भांडीच आमच्या घरात पडतात, कारण की आपू बिमार असली की ही प्लेट ते प्लेट ती काढत राहते. इथे गरम पाणी मी उकळायला ठेवलं होतं, कारण की डॉक्टरांनी सांगितलं तिघांना पण उकळून पाणी प्यायला, कारण की ना खूप जास्त पाणी खराब येते. त्यामुळं म्हटलं उकळूनच घ्यावं. आपूसाठी तर घेतेच मी नेहमी, पण कधी कधी नाही घेत आणि कधी कधी घेते असं होतं. तर आज मस्त उकळून पाणी घेणार होती. आता ना आपण बिमार असलो ना की खरंच कामाची आणि सगळ्याच गोष्टीची एवढी किंमत कळायला लागते ना. टाईमवर कोणत्याच गोष्टी अशा काही भेटत नाहीत. आणि घरात तिघे जरी बिमार असलो ना तर कोणी हेल्पला पण नसतं आणि काहीच नसतं. आता इथे मी भांडी घासताना फास्ट दिसते, पण अंगात बिलकुल म्हणजे असं वीक वाटत होतं आणि हातपाय कापत होते. पण म्हटलं चला हे भांडे जर घासले नाही तर मग परत कोण घासणार, आपल्यालाच घासावं लागतील. म्हणून पटापट उठले आणि म्हटलं थोडेच आहेत तर पटकन घासून घेऊया. याच्या आधी जास्त पडले ना तर अजून टेन्शन येतं आणि शरीराचं काहीच खरं नसतं. म्हणजे कधी काय दुखेल आपलं आणि कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. आता माझी सोनोग्राफी वगैरे करायचं काम पडलं होतं, कारण की पोटात जास्तच दुखत होतं. त्यामुळं मग माझं एकीकडे राहिलं दुखणं आणि या दोघांनाच आलं. म्हणजे कसं झालं, आपूने पण ते बलून खाल्ला होता, फुगा खाल्ला होता तिने, त्यामुळं तिचं पण पोट दुखत होतं. आणि जेव्हा तो फुगा बाहेर पडला तेव्हाच तिचं पोट पण थांबलं, नाही तर सारखं मला विक्स लाव मम्मा हे कर मग चाललं होतं तिचं. आणि तिला दवाखान्यात नेऊन आणलं होतं. तिला खूप जास्त शी वगैरे लागली होती, पण तिची 1-2 दिवसातच थांबून गेली. आणि नंतर मग तिचं थांबलं आणि लगेच यांना झालं, म्हणजे यांना पण लूज मोशन तेच झालं होतं. तर त्यांचं पण थांबून गेलं एकाच दिवसात, कारण की आमचे म्हणजे डॉक्टरच तशाच डॉक्टरकडे जाते की लगेच थांबून जातं. रविवारचे तरी जास्त डॉक्टर म्हणजे दवाखाने बंद होते, नाहीतर एक आहे डॉक्टर तर ते डॉक्टर लगेच थांबून जातं त्यांच्या औषधाने. पण माझं थोडंसं प्रॉब्लेम जास्त होता, म्हणून माझं ना मला गोळ्या चालू आहे सध्या. आता बघूया काय काय होतं, म्हणजे कधी थांबतं कधी नाही पोट. तर असं दिसायला शरीर दिसतं, म्हणजे दिसतं की काम करावंच लागतं म्हणून करणं आहे, पण आतलं दुःख आपल्यालाच माहीत असतं. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. आता जेव्हा आपूच्या पप्पाचं दुखायला लागलं ना तेव्हाच त्यांना कळालं की खरंच दुखणं खूप अवघड असतं आणि या कामामध्ये ना काहीतरी हेल्प मिळत नाही. आता पीठ आणलं होतं दळून, पीठ संपायच्या आधीच आणलं होतं, कारण की नेहमी पीठ संपून जातं आणि मग नंतर आणावं लागतं. आज म्हटलं की चला आणून घेऊया, कारण की तिघे बिमार म्हटल्यावर स्वयंपाक वेळ टाईमवर केला तरच व्यवस्थित तब्येत होईल. इथे मी स्वयंपाकाला लागली होती संध्याकाळच्या. हे दोघंजणं बाहेर गेले होते. आई मला म्हणत होती तूच ये इकडे आरामासाठी, पण म्हटलं हे दोघं म्हणजे आपूच्या पप्पाला पण जेवायला व्यवस्थित टाईमवर भेटणार नाही आणि बाहेरचं खाऊन अजूनच तब्येत बिघडेल, म्हणून तिला म्हटलं तूच. लगेच ऊन पडते आणि लगेच पाऊस येतोय. आज तर वातावरणच थोडंसं हे, आता मस्त ऊन पडलं आणि लगेच काय झालं, बाऊ झाला तू, काय झालं आपू? ओग मग कुठं झाला भाऊ? इथं खोटं बोलते आपू. आपू आताच उठली झोपेतून आणि तब्येत नाही आपूची बरोबर, गळाटून गेली लगेच एकाच दिवसात, है ना आपू? हो ना मम्मी? लगेच औषधी जमा होते आणि आपू बघा काय, आपू हात धुना है. आपू हे कोण आणलं ग तुला? मंकी. मंकी शिकली आपूच्या पप्पा ती, हे म्हणते मंकी आहे. मंकी आणि काय हत्ती, एलिफंट. मामानं आपूच्या एलिफंट आणला, पुन्हा घर आणलं आपूला. आईनं आणलं. कोण आणलं आपू हे? हे काय? हे काय? आईनं पम आणला अजून.
आम्हाला बरं नाही म्हणून आईनं नारळ पाणी आणले. तर आताच आपूचे पप्पा ऑफिसवरून आले आणि आता मी त्यांना जेवायला वगैरे. कुठे आपू घर? आपूचं घर कुठे? हे माझं आहे. अहो माझं घर आहे. पप्पा घरी. माझं आहे. मग आणि मला काहीच करता येईल, मला खूप अशक्त पण आला म्हणून मग आई आली. तर आम्ही आता भाजी गरम केली का? नाही केली. आता आम्ही जेवणार आहे. माझं आहे. नो. तर मला बरं नव्हतं आणि अचानकच मी थोडेफार भांडी घासली आणि मग नंतर ना मला अजिबात बरं वाटत नव्हतं. मग मी आईला बोलवून घेतलं, म्हणलं ये स्वयंपाक पाणी करण्यासाठी. तर आई आली. इथं आमटी केली आहे, कशाची, शेंगदाण्याची आमटी केली आणि रताळाचा शिरा केला. आम्ही गरम पाणी पितोय आजकाल, म्हणून गरम पाणी बघा इतकं पातेलं भरून ठेवलं, कारण की उकळलेलंच पाणी आम्हाला आता पिवावं लागायला. हो दे त्याच्यात. आणि आई आता जेवायला वाढी. तर मला बरं नव्हतं, म्हणजे मी ना थोडेफार भांडे पडले होते आणि ते पण मला घासता येत नव्हते. असे हातपाय माझे कापत होते, अक्षर असं चरचर कापत होते. तर मग म्हटलं आईला, म्हटलं ये थोड्या वेळासाठी, म्हणजे स्वयंपाक पाणी करण्यासाठी, तर म्हणजे हेल्प होईल थोडीफार मला. आणि मग नंतर आई आली आणि आता म्हटलं स्वयंपाक पाणी तर झालं आमचं. माझं जेवण पण झालं. जेवण म्हणजे मी फक्त 2 घास खाल्ले, माझं पोट खूप दुखते म्हणून मी काय जेवलीच नाही. आणि आपूला पण थोडा शिरा केला होता, ती पण काय जेवली नाही, थोडीफार जेवली. आणि आईला तर उपवास होता, आईला काही जेवायचं नव्हतं. तर आईला उपवास होता त्याच्यामुळे तिला पण जेवायचं नव्हतं. तर आईने थोडाफार स्वयंपाक केला यांच्या पुरता आणि आता हे जेवणार आहेत. कारण की म्हटलं आईला, म्हटलं यांचं दुसरंच चालू आहे. आईला म्हटलं ये, कारण की जेवण पण करावंच लागणार, नाहीतर खूप जास्त विकनेस येतो. तर मग म्हणून ती आली. मला उभं पण राहू वाटत नव्हतं. आतापर्यंत मी झोपलेली होती आणि मग आपूचे पप्पा आले तर जराशी एनर्जी आली. आपूचे पप्पा मला बोलण्याची येई ना, माहिती आहे का, लई चळकाव सुटलं होतं. असं होऊ लागलं, असं हातपाय असे कापत होती माझे. अजून बी असं मोबाईल पकडला मी, म्हणलं आपले ब्लॉग आले पाहिजेत. कारण की ना काय होतं माहिती आहे का, मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि मधातच मग काहीतरी होतं, आम्ही असं बिमार पडतो आणि मग मधातच बंद होऊन जातात ब्लॉग. आणि नंतर मग ते कंटिन्यू असलं ना कीच व्यवस्थित व्ह्यूज वगैरे येतात. तर मग ती म्हणजे कंटिन्यू ठेवण्यासाठी मी थोडंफार करते ब्लॉगिंग. जसे जसे होतात तसं मी आता शूट करेल. आणि माझे हातपाय असे म्हणजे गळून जात आहेत कसं काय. तर हे मला जळालं स्वयंपाक करता करता. चला मी करते. हां, त्या मोठ्या प्लेटीत होती. तू माझ्या मांडीवर बस, आपण नारळ पाणी पिऊ. पी ना, फोडलं तर पी आता. काय तिचं तिला दे, तिला तुला नको, ते पप्पासाठी आहे. अहो तिला अगोदर पिऊ द्यायचं ना पडतं. हे पी तू. आपू पाहून द्यायचं तुला. आपू तुझी नळी टाकीचं. हुशार आहे ग आपूचे पप्पा. ओ गो मग पी आता ती. दुसरी नळी घेऊन खराब झाली ना, दुसरी देतो नळी. थांबा. छी 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 छी. नाही पिऊ द्या ना, चांगली आहे ती. फेकून दे. पंक्चर. हा, ही घे. ओ ग मग हे घे. छान. पकड. पकड. थँक्यू. तिला दे.